बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सुनेत्रा पवार 2,18,930 मतांनी विजयी झाल्यात. यासोबत सुनेत्रा पवार देशाच्या इतिहासातील विक्रम प्रस्थापित केलंय. 23व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 2,14,856 मतांनी आघाडीवर. मात्र शेवटच्या फेरींची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2,18,930 या विक्रमी मतधिन्याने विजय मिळवला. हे लीड देशातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतचं सर्वात मोठं लीड आहे. या विजयामुळे बारामती हा पुन्हा एकदा पवारांचा बालेकिल्ला असल्याचं सिद्ध झालंय. शिवाय बारामतीमधला निकाल पाहून पवारांनाही जमलं नाही, ते सुनित्रा वहिनींवर करून दाखवण्याचं स्पष्ट दिसतंय. बारामतीमध्ये अजित पवारांनी घेतलेले लीड तुम्ही बघा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत 1,65,000 लीड घेतलेले. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्यांचा विक्रम होता. हा विक्रम म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,14,930 मताधिक्याने विजय झाल्यात. पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने आघाडी घेणाऱ्या त्या राज्यातील पहिला उमेदवार ठरल्यात. इतकंच नाही तर याआधी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान उत्तर प्रदेशातील सईबाबद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडे होता. 2022च्या विधानसभा निवडणुकीत यांनी 2,14,835 मतांचा फेऱ्याने विजय मिळवला होता. पण त्यांचे रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी ब्रेक केला. मागच्या 2024 लोकसभा निवडणुकीचा संदर्भ पाहिला तर या लोकसभेत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी 1,58,000 मतांनी विजय मिळवला होता. पण तेव्हा राजकीय परिस्थिती काय होती? तेव्हा पक्षात फूट पाडून काही काळ लुटला होता. दादांच्या विरोधात वातावरण तिकसई नसलं तरी शरद पवार त्यांच्या बाजूने सहानुभूतीचा लाट त्यांचा प्रभाव होता आणि ते निकालातही दिसून आलं. पण आताच्या पोटनिवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. यावेळी अजित पवार यांचा वारसा आणि सहानुभूतीची लाट हा मुद्दा सगळ्यांना फ्रंट फुटवर होता. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक गड आहे. शरद पवारांनी 1967 पासून इथे वर्चस्व गाजलं. नंतर अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघात तब्बल 8 वेळा प्रतिनिधित्व केलं. ज्या दादांच्या पगडा बारामतीवर होता त्याच अजित दादांच्या अचानक जाण्याने बारामतीवर भावूक होते. दादांच्या आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रति जनतेवर मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. याच वातावरणाचा फायदा वहिनींना मिळाला. एवढंच नाही तर दादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवारांनी सांभाळली आहे. अनेकांसाठी त्या केवळ अजितदादांच्या पत्नी असतील, पण बारामतीकरांसाठी त्या गेल्या 41 वर्षापासून विकासाच्या वाटेवर सोबत चालणाऱ्या खंबीर नेतृत्व असल्याची जाण बारामतीकरांना आहे. आज शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव आहे. इतकंच नाही तर कर्तृत्वाची दिसून येते. पवारांनी सून म्हणून घरात न बसता त्यांची स्वतः आज जे आपण निर्मल ग्राम किंवा स्वच्छता अभियान राबवलंय, काटेवाडीला त्यांनी देशातलं पहिलं सायबर ग्राम आणि पर्यावरण ग्राम बनवलं. त्यांनी सुरू केलेले शाळा प्रवेश उत्सुक आणि गुड मॉर्निंग पथक यांसारखे उपक्रम पुढे महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे स्वीकारले. शून्य शुल्कावर बँक खाते उघडण्याची संकल्पना त्यांनी जनधन योजनेच्या कित्येक वर्ष आधीच काटेवाडीत राबवली होती. घराच्या दारावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावून त्यांनी महिलांना घराचा खरा मालक बनवलं. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून तब्बल 60,000 महिलांना रोजगार मिळवून दिलाय. एव्हरमेंटल फोरम ऑफ इंडिया माध्यमातून त्यांनी लाखो झाड लावली आणि जलसंधारणाची कामं केली. आणि हे सगळं लक्षात घेऊन बारामतीकरांनी त्यांना निवडून आणलं. पण शिवाय या निकालामागे महत्त्वाची भूमिका बजावली ती विरोधकांची भूमिका होती. अनुपस्थितीची ही पोटनिवडणूक नो कॉन्टेस्ट सारखी झाली. काँग्रेसने दिलेल्या उमेदवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनुसार ऐनवेळी मागे घेण्यात आला. बाकी प्रमुख पक्षाने उमेदवार दिलाच नाही. काही पक्ष उमेदवार होते पण त्यांचा राजकीय धोका तसा होता. महायुती आणि इकडे काही प्रमाणपत्र ठाकरे गटाचाही पाठिंबा सुनेत्रा पवारांना मिळाला. NCPचे कार्यकर्ते यांचं मजबूत नेटवर्क आणि अजित पवार यांची वर्षानुवर्षे बांधलेली मशिनरी पूर्णपणे सक्रिय होती. यामुळे सुनेत्रा पवार यांना सहज विजय मिळवता आला. सुनेत्रा पवार यांच्या विजयाने बारामतीच्या राजकारणात सुनेत्रा पवारांच्या पर्वाची सुरुवात झाली. 2 लाखांपेक्षा जास्त मतधिक्याने मिळवणं ही एक लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेची दिलेली मोठी मोहर आहे. या निकालामुळे राजकारणात आता फक्त पॅटर्नची चर्चा आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.